महायुतीच्या सरकारचा मोठा शपथविधी समारोह होत आहे। देशभरातले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांसह दिग्गज नेते जे आहेत शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। समाजकारण, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातले मंडळी या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। महायुती सरकारकडून साधू संतांना देखील या शपथविधीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत आहेत अंजनगाव सुरजीच्या देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज सुद्धा या महायुतीच्या शपथविधीच्या समारोहाला जात आहेत। शपथविधी समारोहाला महाराज सहभागी होणार आहेत। महाराज, महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेत आहेत, आपण शपथविधीच्या समारोहाला जात आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया एवढीच आहे, सगळ्यात पहिले या महाराष्ट्राला, माझ्या महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळते आहे। दुसरं, स्थिर सरकार चालवणारे जे त्रिमूर्ती आहे हे सुद्धा अनुभवी लोक आहे। तिसरी गोष्ट मी याला प्राधान्य देईल की साधू संत आणि धर्म क्षेत्रातले सुद्धा लोकांचा सहभाग हा देवदेश धर्म चालवण्यामध्ये असतो, त्यांची कदर या सरकारने केलेली आहे। आणि चौथं म्हणजे हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबारायांचा, एकनाथ महाराज, देवनाथ महाराजांचा आहे। या महाराष्ट्राला एक परंपरा लाभलेली आहे, संस्कृती, वारसा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक मोठं योगदान असणारा हा महाराष्ट्र प्रदेश, त्याची संस्कृती, परंपरा आणि हित जपणारे लोक सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधी आपले या महाराष्ट्राची सेवा करायला जातात आहे। हा आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायसाठी मी चाललो। मला आशा आहे की महाराष्ट्र हे भारतातलं 1 नंबरचं राज्य, महाराष्ट्रातलं 2य क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य, हे क्रमांक 1 वर विकास, संस्कृती, परंपरा याचं परिचायक म्हणून राज्य म्हणून नावलौकिकाला ही त्रिमूर्ती या महाराष्ट्राला आणून देईल। नक्कीच हे होते अंजनगाव सुरजीच्या देवनाथ मठाचे पीठाधीश्वर। महाराष्ट्र धर्म वाचवावा आणि अनेक देवधर्म राष्ट्रकारण प्राधान्य देणारं सरकार आहे अशी प्रतिक्रिया जी त्यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।